जोपर्यंत सीना कोळेगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडले जात नाही, शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी दिले जात नाही, तोपर्यंत सिंचन भवनासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार सुभाष देशमुख यांनी दिल्यानंतर लवकरच पाणी सोडण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी, पाकणी, तिऱ्हे, पाथरी तसेच मोहोळ तालुक्यातील शिरापूर, टाकळी, शिंगोली, तरटगाव आदी गावातील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी 5 मे रोजी सोलापूर शहरातील उजनी सिंचन भवन मधील प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले होते। त्यावेळी आमदार देशमुख यांनी अधीक्षक अभियंत्यांना पाणी सोडण्यास सांगितले, मात्र अद्यापपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही। त्यामुळे आमदार देशमुख हे स्वतः मंगळवारी सिंचन भवन येथे आंदोलनास बसले। यावेळी त्यांच्या समवेत अनेक शेतकरी होते। उजनी धरणातून बोगद्याद्वारे सीना नदीत उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडले होते, पण सध्या धरणाची पाणी पातळी -19 झाली आहे। त्यामुळे उत्तर आणि दक्षिण मधील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय होत आहे। ऊस व इतर पिकांना पाण्याची आवश्यकता आहे। 3 तालुक्यातील ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याचा, जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे। शेती, जनावरे आणि स्थानिक ग्रामस्थांचा विचार करून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली। त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच पाणी सोडण्यात येईल असे सांगितले। यावेळी अशोक कांबळे, राम जाधव, विशाल जाधव, संजय वाघमोडे, विशाल जाधव, भागवत लांबतुरे यांच्यासह उत्तर व दक्षिण मधील शेतकरी उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।